शहाद्यात डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित. कामगारांनी घडवले अनोख्या भावनिक बांधिलकीचे दर्शन. माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते शहादा येथील बांधकाम कामगारांना भांडे संच वितरित करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात डॉक्टर गावित यांच्या छायाचित्राचे टी-शर्ट परिधान करून काही कामगार अनोख्या भावनिक बांधिलकीचे दर्शन घडवताना दिसले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या भांडे संचाचे वितरण करण्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, कामगार कल्याण मंडळ विभागातील भरत गवळे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना डॉक्टर हिनाताई गावित यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान भांडे संच वाटप केले जात असताना काही कामगार आणि काही तरुण आवर्जून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे छायाचित्र छापलेले टी-शर्ट परिधान करून आलेले पाहायला मिळाले. विद्यमान स्थितीत डॉक्टर विजयकुमार गावित हे मुंबई येथे रुग्णालयात उपचार घेत असले तरी टी-शर्टवरील छायाचित्राच्या माध्यमातून तसेच पत्रकावर छापलेल्या चित्राच्या माध्यमातून डॉक्टर विजयकुमार गावित यांची उपस्थिती जाणवून देताना दिसले. डॉक्टर गावित यांच्याबद्दल अनोखी भावनिक बांधिलकी यातून सर्वांना पाहायला मिळाली. यावेळी डॉक्टर हिना गावित काय म्हणाल्या ते पाहूया. हे बघा, जवळपास 30 ते 40 वेगवेगळ्या योजना तुम्हाला या कार्डवर मिळू शकतात. सगळ्यात पहिलं जे कामगार आहेत त्यांना आपण हे कार्ड देतोय, म्हणजे ज्यांनी नोंदणी केली त्यांना आपण कार्ड देतो. मग कार्ड दिल्यानंतर त्यांचे समजा मुलं असतील, शाळेत शिकायला जात असतील आणि ते नियमित रोज म्हणजे रेग्युलर शाळेत जाते, दांडी मारत नाही, 70% त्यांची हजेरी जर शाळेत असेल तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार तुम्हाला वेगळे पैसे हे दर वर्षाला तुम्हाला मिळणार. म्हणजे मुलांचे पुस्तकं घ्यायचे असतील, बॅग घ्यायची असेल, युनिफॉर्म घ्यायचा असेल, शाळेसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत या घेण्यासाठी एक साधारण 5,000 ते 7,000 रुपये तुम्हाला दर वर्षाला एका मुलाच्या शिक्षणाच्या मागे तुम्हाला मिळणार. त्याच्यानंतर मुलं जर कॉलेजला शिकणारे असतील तर कॉलेजची त्यांची फी, मग ते मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल अथवा कुठलंही कॉलेज जिथे लाख रुपयाच्या वर फीज आहे असं पण कॉलेज असेल आणि त्या ठिकाणी तुमचा मुलगा मुलगी जर शिकायला गेले तर तुमच्या कार्ड दाखवून त्या मुलांचं पूर्ण शिक्षणाची फी ही सरकार डायरेक्ट करेल. तुम्हाला 1 रुपया भरायला येणार नाही. समजा कामगार कल्याणचा फॉर्म एखादा तरुण व्यक्तीने भरला, तरुण कामगारने भरला, ज्याचं अजून लग्न झालेलं नाही, तर ज्याने तरुणाने भरलाय, ज्याचं लग्न झालेलं नाही, त्याला लग्न करण्यासाठी पण या योजनेअंतर्गत ते कार्डावर त्याला लग्नासाठी पण पैसे मिळतात. लग्न झाल्यानंतर त्याच्या मिसेसची डिलिव्हरी असेल, डिलिव्हरीसाठी पण पैसे मिळतात. जर सीझरनी डिलिव्हरी झाली तर त्याच्यासाठी पण पैसे मिळतात. म्हणजे तुम्हाला सांगते, लग्नापासून समजा दुर्दैवाने काम करताना त्या कामगाराला पडून गेला, लागून गेलं, काय दुखापत झाली, फ्रॅक्चर झालं, काय झालं तर त्याचा पूर्ण इलाज करण्यासाठी सुद्धा या कार्डवर पैसे मिळतात.